तर निम्म्या पॅचमध्ये येऊन थांबलं आणि वरती बघू शकता. आणि हे बघा इथं शिडी एक लावलेली, अशी शिडी आहे का ती प्रॉपर कुजलेली आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक लहान मोठे गडकिल्ले आहेत. त्यापैकी इगतपुरी तालुक्यात असणारा घरगड किंवा गडगड किल्ला हा थोडा अपरिचित किल्ला आहे. तर आज आपण याच किल्ल्याला भेट देणार आहोत. नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवरे या गावापासून सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. मुंबईपासून 163 किलोमीटरवर, नाशिकपासून 18 किलोमीटरवर तर घोटीपासून 16 किलोमीटरवर असणारा हा गडगड किल्ला हा भ्रमंतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे. गडगड सांगवी हे पायथ्याचे गाव. जय शिवराय मित्रांनो, मी शिवा आणि आज आपण आलो आहोत घनगड येथे, किंवा त्याला आपण गडगडा पण म्हणू शकतो. समोर पाहू शकता गड आहे. तर इथं आता प्रशस्त पार्किंग वगैरे आहे, तुम्ही इथं गाड्या पार्क वगैरे करू शकता. हे पाहू शकता तुम्ही, आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहे. इथं प्रॉपर जागा आहे गाडी पार्किंग करायला, फक्त थोडासा ऑफ रोडिंग करत इथपर्यंत यावं लागतं आणि मग इथं आपण ही गाड्या पार्क करू शकतो. तर इथून आपल्याला इथं एक मंदिर आहे, या मंदिरापाशी जाऊन आपल्याला वरती गडावर जायला सुरुवात करायची आहे. चला तर मग. गडावर राहण्याची सोय नाही, मात्र गडगड सांगवी या गावात राहण्याची सोय करता येते, किंवा किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या हनुमान मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते. गडावर जेवणाची किंवा पिण्याची पाण्याची सोय नाही, मात्र गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पिण्याची पाण्याची सोय 12ही महिने असते. तर इथे एक मंदिर आहे आणि या मंदिरा शेजारूनच आपल्याला वरती जायला कातळ कोरीव पायऱ्या आहेत. तुम्ही पाहू शकता, बघा असे कातळ कोरीव पायऱ्या आहेत आणि वरती आपला टॉपला गडमाथा. तर आपल्याला याचा वापर करून वरती जायचं. त्याच्या आधी आपण गणपतीरायांचं दर्शन घेऊन मगच वरती जाणार आहोत. गडाचा इतिहास हा फार लोकांना माहीत नाही, मात्र गडावर पाहण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. गडावर जाण्यासाठी कातळ कोरीव पायऱ्या लागतात, ज्या गणपती बाप्पांच्या मंदिरापासून सुरू होतात. ह्या पायऱ्या अखंड कातळ कोरीव बनलेल्या आहेत. गडाच्या पायथ्याला हनुमंतरायाचे छान मंदिर आहेत, तसेच भवानी मातेचेही मंदिर आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे अखंड कातळात लोखंडी साळ्या टाकून केलेली वाट. पाहू शकता तुम्ही, प्रॉपर कातळ कोरीव पायऱ्या आहेत.
तर गडगड किल्ल्यावरती आम्ही आलो होतो. तर आता समोरच आपण पाहू शकता इथे समोरच आपल्याला एक डोंगर दिसतो. तर त्या डोंगराचं नाव आहे अघोरी. तर हे गडाच्या डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला दिसते एक डोंगर, त्याचं नाव आहे आबोली. आणि दोन्हीच्या मध्ये असणारा हा किल्ला आहे गडगड किंवा घरगड असं या गडाला नाव आहे. तर आता आपण इथं वरती जाणार, इथं भवानी मातेचं मंदिर आहे. या मंदिरापाशी आपण दर्शन घेतोय आणि ह्या मंदिरापासूनच आपल्याला वरती चढायला एक मार्ग दिसतो. तर मार्ग थोडा रिस्की आहे कारण इथं पॅच वगैरे पाहू शकता तुम्ही. प्रॉपर खुट्ट्यांचा वगैरे वापर करून किंवा आपल्याला रोपचा वापर करून आपल्याला वरती गडावर जायचं आहे. तर चला तर आपण या गडावरती जायला प्रयत्न करूया. कसं काय आता पाहावं लागेल. गडाच्या मध्यभागी कातळात कोरून बनवलेली गुफा व त्या गुफेत असणारी भवानी मातेची मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. गडावरती जायचं. आपल्याला वरती गडावर जायचं आहे. तर आता आपल्याला या लोखंडी सळई टाकलेलं आहे. तर या सळईच्या कुट्ट्यांचा वापर करून, या रोपचा वापर करून आपल्याला वरती गडावरती जायचं आहे. चला तर मग थोडं रिस्क आहे पण मग थोडे सावकाशरित्या आपण जाऊ शकतो वरती. अतिशय खतरनाक पॅच हा, दिसून एकदम सोपा दिसत असेल तुम्हाला पण एकदम डायरेक्ट 90°पेक्षा जास्त डिग्रीचा हा पॅच आहे. तर इथं कृपया सांभाळून, जितकं सांभाळून जाता येईल तितकं हा पॅच कवर करा कारण अतिशय भयानक पॅच आहे हा. सेफ्टी प्रॉपर सेफ्टीमध्ये जा तुम्ही कारण खूपच भयानक आहे हा. रोपचा जास्त वापर करू नका कारण रोप फार दिवसाचा असल्यामुळं थोडा कुजलेल्या अवस्थेत दिसतोय, त्यामुळे रोपचा जास्त वापर करू नका. त्याच्यात पाहिजे त्याच्यात पाहिजे याच्यात पाहिजे याच्यात असं. जोडून विनंती आहे, कृपया कोणी प्रॉपर सेटअप शिवाय येऊ नका कारण खूपच रिस्क आहे. जेव्हा तुम्ही प्रॉपर सेटअप नसेल याच्या तेव्हाची ड्रिलिंग करा, अन्यथा करू नका. गडावर पडक्या स्वरूपात गडाचे प्रवेशद्वार आहे आणि तसेच गडावर पाण्याची टाकीही पाहायला मिळतात. गड माथ्यावर आपल्याला पडक्या वाड्यांचे अवशेषही पाहायला मिळतात. गडावरून आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश दिसतो. डांग्या सुळका, अंजिनेरी, वालदेवी डॅम, पट्टा किल्ला, औंढा किल्ला, बितनगड हे किल्ले व कळसुबाई डोंगररांग दिसते. पाण्याचं टाकं, त्याच्यानंतर आपल्याला इथे एक समोरच आपल्याला परत एक पाण्याचं टाकं दिसतंय, तिथं पण जाऊन बघूया. इथं
पाण्याच्या टाकी नसून पाण्याच्या टाकीचा समूह आहे एक. आपल्याला 4 पाण्याची टाकी दिसतात. पाहू शकता तुम्ही पडक्या वाड्यांचे अवशेष. इथं समोर पण एक पडक्या वाड्याचे अवशेष पण आहे. इथं पण पाहू शकता तुम्ही. तर गवत खूप जास्त उगलेलं असल्यामुळं लवकर लक्षात येणार नाही, पण हा जो दगडांचा समूह दिसतो ना, हा तर पडक्या वाड्यांचाच एक भाग आहे. एकीकडे रस्ता जातो, एकीकडे जातो. आपण आधी या रस्त्याने जाऊ आणि मग पुढे जाऊ. तर आत्ता आम्ही गडाच्या टॉपला वरती येऊन थांबलेलो आहे आणि इथून आपण आता व्ह्यू बघणार आहोत कसं दिसतोय ते. हे बघा समोरच. तर इथं आपल्याला समोरच दिसतंय ते. आपण स्ट्राईट पॉईंट आपला इथला, इथून आपण ट्रेक करायला सुरुवात केली. तर आपण असं वळसागाव इथपर्यंत आलो आणि इथून आपण वरती चढून वरती आलो आहे. तर इकडं समोर एक डोंगर दिसतो. तर मगाशी बोलल्याप्रमाणे हा आगोरी डोंगर आहे आणि हा आबोली डोंगर आहे. तर ह्या दोन्ही डोंगरांच्या मध्ये भाग असणारा हा घरगड म्हणून प्रसिद्ध आहे. हा तर याचा मुख्यतः वापर परिसराचा अंदाज करता, एक दुसऱ्या गड किल्ल्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी करीत असावा, किंवा वॉच टॉवर म्हणून आपण थोडक्यात बोललो तर वॉच टॉवर म्हणून याचा वापर करीत असावा असा एक अंदाज आहे. आपल्याला पुन्हा एकदा एक कुंडांचा एक समूह दिसतोय, पाहू शकता. आणि भरपूर मोठे असे कुंड आहेत. तर हा 4 यांचा मोठा समूह आहे. पाहू शकता. घरगडावरून आपलं एक सुळका दिसतोय. सुळक्याचं नाव काय माहीत नाही, कोणाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता घरगडावरून समोर दिसणारा हा एक डोंगर आहे. तर त्याच्या माथ्यावरती तुम्ही पाहू शकता एक शंकराची पिंड दिसू राहिली. तर आपलं आता तिथं जायचं आहे, पण आता आपल्याला पुन्हा ती खुंट्याची वाट पार करून आपल्याला तिथं जाता येते. तर पुन्हा एकदा हा पॅच उतरायचा आहे. तर हडसर किल्ल्यासारखा हा एक पॅच आहे. तर अतिशय भयानक पॅच आहे. हडसर किल्ल्याचा थोडा सोपा पॅच आहे, खूपच भयानक पॅच आहे. तर तिला पाहून घ्या. आणि हा रोप दिसतोय चांगला, पण हा अक्षरशः पूर्णतः कुजलेला रोप आहे. याचा वापर शक्यतो कुणी करू नका. हा याचा वापर टाळा आणि शक्यतो खुट्ट्याचा वापर करून मग वरती या. तर निम्म्या पॅचमध्ये येऊन थांबलं आणि वरती बघू शकता. आणि हे बघा इथं शिडी एक लावलेली, अशी शिडी आहे का ती प्रॉपर कुजलेली आहे. एक अतिशय महत्त्वाची सूचना, गडगड किल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे अतिशय आवश्यक आहे. तर आत्ताच आपण गड उतरून खाली आलो आहे. तर आत्ता आपल्याला इकडे एक पूर्वेला जाणारा रस्ता दिसतो. आपण त्या रस्त्यात जाऊन पुढे एक शंकराची पिंड वगैरे आपण तिचं दर्शन घेणार आहोत. तर आपल्याला इथून आता या मार्गे आता इथून हा रस्ता आहे, या रस्त्याचा वापर करून आपल्याला पुढे जायचं आहे. समोरच्या बाजूला तिथं शंकराची पिंड आहे. तर हीच ती पिंड जी आपण गडगडावरून ती पाहिली होती. आपण या पॅचला येऊन इथून आपली ही मूर्ती दिसली होती, म्हणजे पिंड दिसली होती. तर आता आपण याचं दर्शन घेतो आहे आणि याचं दर्शन घेऊन आपण आता गड उतरायला घेतो आहे.
जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण आलो होतो गडगड म्हणजेच घरगड या किल्ल्यावरती. तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता किल्ला आहे. तर किल्ला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे.